नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. दौंडमध्ये खून झालेल्या 70 वर्षीय महिलेचं शीर सापडलं. भीमा नदी पात्रात सापडलं महिलेचं शीर. दौंड शहरात सुमानी शिंदे या 70 वर्षीय वृद्ध महिलेचा निर्घृण खून झाल्याची खळबळजनक घटना घडली होती. आरोपींनी संबंधित महिलेचं शीर धडापासून वेगळं केलं होतं. दौंड पोलिसांनी घटना समजताच 12 तासाच्या आत विकी उर्फ विक्रम धनराज अल्लाट आणि प्रसाद बाबूलाल चव्हाण या दोघांना बेड्या ठोकल्या होत्या. दरम्यान खून झालेल्या महिलेचं शीर मात्र घटनास्थळी सापडलं नव्हतं. आरोपींनी संबंधित महिलेचं शीर भीमा नदी पात्रात फेकलं होतं. ते शीर देखील पोलिसांना भीमा नदी पात्रात सापडलं आहे. 19 ऑगस्टला दौंडमध्ये एक घटना घडली. एका महिलेचा मृत्यू झाला, खून करण्यात आला होता आणि त्याच्यानंतर त्यांचं धडापासून शीर वेगळं केलं होतं आणि आपण तो तपास वेगाने सुरू केला. आरोपींना देखील पकडलं, पण शीर भेटलं नव्हतं. तर या संदर्भात त्या शिराची काय माहिती उपलब्ध झालेली आहे का सर? आज आमचे तपासी अंमलदार यांनी आरोपीकडे चौकशी करत असता आपल्याला आरोपीनं ज्या पद्धतीनं गुन्हा करून ते शीर डिस्पोज केलं होतं त्या अनुषंगानं चौकशी केली असता त्या शिराच्या जागेवरती आपण नदीमध्ये प्रोफेशनल डायव्हरच्या मदतीनं त्या ठिकाणी शोध घेतला असता आपल्याला ते शीर मिळालेलं आहे. आणि त्यामुळं या ज्या घटनेच्या अनुषंगानं जो तपास आहे त्याच्या अनुषंगाने जो एव्हिडन्स आणि त्याची चेन आहे तर ती आता बऱ्यापैकी जुळलेली आहे. आणि त्याच्यामुळं मी आमचे सर्व अधिकारी अंमलदार आयो तसेच दौंड पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी शिर्के साहेब या सर्वांचं मी अभिनंदन करतो की त्यांनी या गुन्ह्याच्या तपासामध्ये चांगली तत्परता दाखवून या गुन्ह्याच्या अनुषंगाने आवश्यक असणारे सर्व घटक आता लूपमध्ये आणले आहेत. आरोपीकडं अजून काही वेगळी काय माहिती उपलब्ध आहे त्यांच्या वागणुकीवरनं? तुमच्या तपासामध्ये असं अजून कोणी असू शकतं का या सर्व घटनेमध्ये? नाही, आता तपासामध्ये ज्या गोष्टी झालेल्या आहेत तो तपासाचा भाग आहे, परंतु जेवढं झालेलं आहे त्यापैकी बऱ्यापैकी गोष्टी मी मीडियाशी ऑलरेडी कन्वे केलेल्या आहेत. सर, हा ब्रुटल मर्डर दिसतोय, म्हणजे एक उद्देश ठेवून केलेला आहे की काय? कारण धडावर शिर वेगळं करणं ही मानसिकता फार क्रूर आहे. काय म्हणजे त्यांच्याकडून काय जाणवत आहे? सध्याच्या परिस्थितीमध्ये मानसिकता आणि मानसिक तणाव आणि मानसिक आजार हा बऱ्यापैकी आपल्या इकडं बऱ्याच तरुण वर्गाला तो प्रॉब्लेम जाणवत आहे. आणि हा तोच प्रकार आहे की ज्याच्यामध्ये मानसिकरित्या थोडंसं वेगळ्या पद्धतीचे ओरिएंटेशन असल्यामुळे या ठिकाणी अशा पद्धतीचा ब्रुटल मर्डर करण्यात आलेला आहे. आणि त्याच्यामध्ये मला असं वाटतं की तरुणाईचं थोडंसं स्ट्रेस असेल किंवा त्यांची मेंटल हेल्थ असेल त्याच्यावरती थोडंसं त्यांची अवेअरनेस करणं अपेक्षित आहे. त्यांची अगोदरची पार्श्वभूमी काय, गुन्हेगारी वगैरे होती का, अशी काय जाणवते का? नाही, आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही आहे, परंतु ही व्यसनाधीनता असेल किंवा बेरोजगारी असेल आणि त्याच्यातून येणारं नैराश्य असेल या सर्व गोष्टींचा विचार करता हा त्याचाच एक परिपाक असल्याचं आम्हाला जाणवत आहे. प्रतिनिधी सतीश आढाव, पुणे जिल्हा ग्रामीण. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा.